महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। भारसवाडा ग्रामपंचायत कार्यालयातील 15व्या वित्त आयोगाच्या निधीच्या चौकशीसाठी राष्ट्रीय दलित पॅंथरचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू। आज शनिवार 8 जून रोजी दुपारी 12 वाजल्यापासून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण मैदानात राष्ट्रीय दलित पॅंथरच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून उपोषणकर्त्यांच्या परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की परभणी तालुक्यातील मौजे भारसवाडा ग्रामपंचायत कार्यालयातील 15व्या वित्त आयोगाच्या निधीच्या कामाची तसेच गावात झालेल्या कामाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। निवेदनावर संदीप भराडे, सिद्धार्थ जोंधळे, शरद कुंभकर्ण, मीनाक्षी पावटे, रेखाबाई मोरे, शांताबाई गायकवाड, कल्पना घनसावंत, विकास डोंगरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राहुल दबाले, परभणी। आम्ही राष्ट्रीय दलित पॅंथर जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आज शनिवारी दिनांक 8/6/2024 पासून सुरू केलेले आहे की भारसवाडा ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी झालेल्या भ्रष्टाचाराची 15 वेतन आयोगाच्या कामाची चौकशी करून व यांनी केलेल्या शमशानभूमी काही इतर कामे शाळा दुरुस्ती ह्या कामाची तात्काळ चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात यावे म्हणून सतत पत्रव्यवहार करून आतापर्यंत कारवाई झालेली दिसून येत नाही। म्हणून गट विकास अधिकारी पंचायत समिती परभणी यांच्यासोबत सतत पत्रव्यवहार करून चर्चा करून यांनीसुद्धा कारवाई करण्यास टाळाटाळ केलेली आहे। संबंधित ग्रामसेवक प्रल्हाद सोळंके आणि सरपंच यांना पाठराखण केले दिसून येत आहे। म्हणून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अशी मागणी आहे की तात्काळ चौकशी करून यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे म्हणून महिला मंडळ आणि कार्यकर्ते इथं उपोषणाला बसलेले आहेत। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।